आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे आयुर्वेदाने त्रयोपस्तंभ म्हणून सांगितले. तर मग निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी ही निद्रा किती असावी? तर याचं सोपं उत्तर म्हणजे पुरेशी असावी. तर पुरेशी म्हणजे 6 ते 7 तास. जसं जसं वय वाढत जातं तशी तशी झोपेची वेळ कमी कमी होत जाते. म्हणूनच लहान बाळ हे 20 ते 22 तास झोपू शकतं, तर वृद्ध माणसासाठी 5 ते 6 तासाची झोप आवश्यक असते. रात्री लवकर झोपून 6 तास निद्रा घेणे ही पुरेशी निद्रा आहे. म्हणजे सकाळी लवकर उठणंही शक्य होतं. पण ही झोप शांत असावी, ज्याला आपण साऊंड स्लीप असं म्हणतो. आता प्रश्न असा पडतो की जे लोक नाईट शिफ्ट करतात, म्हणजे रात्रपाळी करतात, त्यांनी काय करायचं? तर रात्री जागरण झालेल्या व्यक्तींनी रात्री जेवढं जागरण झालंय त्याच्या अर्धा वेळ सकाळी नाश्ता न करता, म्हणजे काही न खाता सकाळी अर्धा वेळ झोपावं. म्हणजे 8 तास जर जागरण झालेलं असेल तर त्यांनी सकाळी नाश्ता न करता 4 तास झोपावं. म्हणजे त्याच्यामुळे त्याची झोपही पूर्ण होते आणि त्याच्यामुळे काही एखादा दोषही प्रकोपित होत नाही. दुसरी एक गोष्ट, रात्री जागरण झाल्यामुळे शरीरामध्ये वात वाढतो, तो कमी करण्यासाठी आंघोळी आधी तेलाने अभ्यंग करून मगच आंघोळ करावी.